मेन जे प्रवेशद्वार आहे त्याला जे एंट्रन्सला 3 लेअर आहेत, फर्स्ट, सेकंड आणि थर्ड. नाही असं करतात. तो संजीवनी नॅशनल पार्कचा बोर्ड आहे आणि एरिया हे असं जे आहे ना ते आपण कान्हेरीला आतमध्ये करू शकतो. आणि आतमध्ये लेणे आहेत हे म्हणजे लोकांना कळण्यासाठी हां, त्याच्यासाठी मी स्वतःच प्रयत्न करते. हे होईल कुठे त्या बौद्ध लेण्याच्या जो स्टेप्स आहेत ना तिथे होईल. खरं तर वारसा आहे, त्यात काही वाद नाही. हो, पण आपण प्रवेशद्वारावरती पण केलं की त्याचा जास्त नाही मदत करू होईल. शकत कारण तो नॅशनल पार्क आहे. नॅशनल ते पार्क तुमच्या हातात आहे ना नाही ना, माझ्या हातात नाही किंवा काय नाही. मॅडम. नॅशनल पार्कच्या ते गेटवरती वेगळं म्हणतो डिपार्टमेंट आहे. नाही आम्ही निवेदन असं जसं निवेदन इथे गेले ना तसं आपल्याला पण दिलेलं आहे वन संरक्षक अधिकाऱ्यांनी ते नॅशनल पार्कला की जो बोर्डचं काम चालू होतं ना प्रवेशद्वाराचं तर त्या बोर्डवर हा पण उल्लेख करावा असं आम्ही निवेदन दिलं. कान्हेरी बौद्ध लेण्यांचा ऐतिहासिक साहेबांचं वारसा. म्हणणं असं होतं की आम्ही आमच्या मनाने करू शकत नाही कारण हा वन विभागाचा आहे. तर वन मंत्र्यांनी किंवा वन मंत्रालयातून जर काय तसं काय आदेश आले तर आम्ही त्याच्यावर विचार करू किंवा आमच्या मनाने आम्ही करू शकत नाही असं तेव्हा तुम्ही बोलला होता ना तेव्हा. हां. वन मंत्र्यांचं कसं करू? मंत्रीमध्ये कसं शासनाकडून आला तर असं त्यांनी सांगितलं होतं. वन मंत्र्यांचा विषय नाही, मंत्र्यांचा विषय नव्हता, शासनाकडून आलं तर. शासन म्हणजे हाच ना वन अजून कोणतं वेगळं शासन आहे? मी तुम्हाला हे म्हणतोय त्याच्यावरती जो विषय आहे 2200 वर्षांपूर्वीचा ऐतिहासिक बौद्ध लेण्यांचा वारसा. शासनाकडून तसं आलं की आपण काय करू शकत आमच्या लेवलला. शासन म्हणजे काय त्यांना कन्फ्युजन झालेलं आहे. शासन म्हणजे काय? आपल्या लेवलला आमच्या लेवलला तो बदलू शकत नाही असं मी शासन म्हणजे काय मला ते सांगा ना. कान्हेरी केव्ज हा वन विभागाचा भाग नाही आहे आणि त्यामुळे तो समोरच्या कमांडवरती असं लावता येणार नाही. मला आलं का लक्षात? तुम्ही मी मला आत हे- एखादा बोर्ड लावू शकते की असा वारसा आहे पण कमांडवर नाही करता येणार मला. स्पष्ट सांगते मी. आणि मी काय म्हणतो तिथे जे तुम्ही जे बसेस ज्या आहेत त्या बंद केलेल्या आहेत. आम्ही नाही बंद केलेलं, हायकोर्टने बंद केलं. हां, तुम्ही मला हायकोर्टचं हे पाठवणार होतं, आपलं बोलणं झालं होतं बरोबर. नाही पण त्या कॉस्टली पडतात ना प्रति. बसेस चालूच आहे. नाही पण त्या खूप त्याचं जे गव्हर्नमेंटची बस होती ना BST ती एक ते साधारण हाय 20-15 पॉवर कमिटीने सांगितले की रुपयामध्ये होते. आता ही तुमची बस आहे आणि- ती 50 का 100 रुपये आकारते. सामान्य माणूस गरीब माणूस ते लेणार जर त्यांना बघायला जायचं असेल तर एका माणसाला साधारण 350 रुपये खर्च येतो. डेफिनेटली थोडंसं जर आणखी काय झालं तर मी त्याची फी स्ट्रक्चर अजून रिवाईज करण्याचा प्रयत्न केला. मागे ह्यांना सांगितलं होतं की आमचे जे प्रतिनिधी आहेत संघटनेचे ते वारंवार आम्ही कंटिन्यू जात असतो तिथे, म्हणजे वन्स अ वीक, महिन्यातनं 4-5 वेळा कंटिन्यू पौर्णिमा वगैरे सगळे आमचं सेलिब्रेशन त्या ठिकाणी होत असतं. तर गेटवरती आल्यावरती आम्ही ID दाखवल्यानंतर आम्हाला प्रवेश ID मिळतो. म्हणजे कसं आहे? प्रत्येकाचा ID आहे. आणि जर संघटनेला एक्सक्यूज ही संघटना राज्य शासनाची ऑथराईज संघटना आहे. बाबासाहेबांनी बनवलेले आहे. बाबासाहेबांनी स्थापन केलेली संस्था सोसायटी ऑफ इंडिया. तुमच्या सदस्यांना फ्रीमध्ये सोडायला काय करतो? मग तुम्ही तेच पण तो डिस्कशनचा विषय. तू माझ्याकडे आला किंवा माझ्या डेप्युटी डायरेक्टरकडे आला तर काय प्रॉब्लेम नाही, असं काही नाही. भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दल, आणि मुख्य म्हणजे ते जर लावलं तुम्ही तर फारच चांगलं नाही, ते होईल. लावू शकत नाही. मी कसं आहे की जे होऊ शकतं ते होणार नाही, ते नाही. उगीच मी तुम्हाला चुकीचं आश्वासन देऊन उपयोग नाही. बरोबर. कारण हा माझ्या अखत्यारीतला विषय नाही. पण मी काय म्हणतो मॅडम, मी हे म्हणतो तुम्हाला की ते तुमच्याच, आपण आता एखादी गोष्ट आपल्याकडे आहे आणि ती 2000 माझ्याकडे वर्षापासून नाही आहे. तुमच्या डिपार्टमेंटकडे आहे, आपल्या हद्दीमध्ये आहे, मग ते एवढा ऐतिहासिक लिहायला फक्त काय हरकत आहे? तुम्ही प्लीज माझ्याशी म्हणजे शाब्दिक कसं आहे की चर्चा करून उपयोग नाही आणि मगच होईल. होऊन जाईल, करून देतो मी. मला काही चर्चा नाही. शासनाचे जसे आदेश आहेत पण माझ्या स्तरावरचा विषय नाही. पण नॅशनल पार्क नंतर आहे, पहिल्यांदा कान्हेरी केव्ज आहे. मॅडम आपलं काय ते साहेब, तुम्ही मी माझं मत सांगितलं तुम्हाला. फ्री आहात तुम्ही, ठीक आहे, सांगतो. तुमच्या डिपार्टमेंट तुमच्या जागेमध्ये एक ऐतिहासिक वारसा आहे, फक्त एवढा उल्लेख करावा असं आमची ते म्हणणं तर होतं. तुम्ही न सांगताच मी करणार. ठीक. जेव्हा मी रिवाईज करेन गेटचं वगैरे तेव्हा त्यासाठी बरं, ते दुसरं ते बसचं जे आहे ना सांगितलं तर त्याच्यासाठी जर होत असेल तर प्रयत्न करा. आम्ही तर तसं मी प्रयत्न करू. 100% रिव्ह्यू कारण करेन. गरीब पण लोकांना ना ते परवडत नाही ते. कुठलं? म्हणजे जे भाडं आहे ना ते नक्की मी करेन. मला अजून एक 2-4 महिन्यांचा कालावधी द्या.